सध्या आम्ही पांडवगड इथे चाललेले आहोत. सध्या गवत एवढं आहे की बघू शकता तुम्ही. गवतातून पूर्ण डोकीच्या वरती गवत आहे आणि त्या गवतामधून आम्ही चालत चालत चाललेलो आहोत. तिथे मस्त म्हणजे व्ह्यू आहे गवताचा. हाऊस आहे पण गवत एवढं आहे काही सांगू शकत नाही. आणि पाठीमध्ये बघत आहात आम्ही चालत येत आहोत सध्या पूर्ण गवतागवतातून चाललेलं आहे पांडवगडकडे. पण सध्या काय सांगू शकत नाही. पावसाचा पूर्ण वातावरण झालेलं आहे आणि गवत बोलतो मी डोके एवढं गवत आहे बघा. पुढे चाललेले आहेत आपले मित्र सगळे गवतातून वाट काढत काढत चाललेले अशा प्रकारे. आता आपण डोंगराकडे रवाना होत आहोत आणि थोडा गवत कमी झालेला आहे आणि पुढचा प्रवास ट्रेकसाठी सुंदर असा बघूया. आपण चालत चालत चाललेलं आहोत आता पुढे. पोचताच टीमने आता आपल्याला इकडून जायचं आहे. गवतातून आपली वाट काढत काढत आपण चाललेलं आहोत सध्या. आणि पायाला आपल्याला गवत झुजलेला आहे. प्रॉपर सेटअप बांधला आहे आणि रोप मार गवतातून गवत सांगू शकत नाही. बघा गवतातून मुलं कसं येतं चालत 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 चालत. मॅडम दोन्ही पावसामध्ये गॅस ठेवा म्हणून वाट काय म्हणलेली नाही तर वाट कमी होती. बघूया चालत चालत येते तिकडे. पटापट चाललं तर पटापट पांडवकुंड आपण पोहोचू शकतो आपण. नाहीतर आपल्याला येण्यासाठी पूर्ण चालत नाही पण भरपूर लांब आहे. कमीत कमी 4 किलोमीटर चालत जायचं. प्रॉपर सेटअप बांधला आहे आणि आता थोडाला दम लागलेला आहे. हापू चाललेला आहे आणि डोंगरावर जाण्यासाठी वाट शोधत आहे. तिथे घर आहे. त्या घरापासून वरती जायचं वाट काय भेटत नाही. असं गवतामधून चालत चाललेलं पाहिजे आणि पोरांची जाम मजा आलेला आहे. आणि इथे दम लागलेला आहे. पूर्ण गवतातून चालत 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 वाटतं काढ चाललं. समोरचं गवत बघा. आजूबाजूचा प्रदेश बघा. आपण चालत चालत चाललेलो आहोत आणि हे बघा कसं चालत चालत येत आहे. मजा आहे मजा आहे. चला तुमचा प्रवास आपण करूया पटापट. अंतर भरपूर आहे आणि समोरचं बघा लोकेशन किती सुंदर असं गोडाऊन दिसत आहे. गोडाऊन घेऊन चला चला. अशी करून माझी पॅन्ट पूर्ण ओली झालेली आहे बघा. आणि पांडवगड सध्या ट्रेकसाठी चाललेलो होतो मी. हे बघा पूर्ण गवतातून जायचं आहे. तिथं वाट समजत नाही काही समजत नाहीये.
बघूया आपण पांडवगडकडे सध्याचं लोकेशन. हालत खराब आहे. बघू शकता कसे चालत 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 येत आहेत आणि गवतामध्ये खूप एन्जॉय, खूप मजा. कसं काय सर्वांच्या तोंडावरती पूर्ण पूर्ण हास्य. बघू शकता पूर्ण गवत आणि पायवाट. कुठे जाते का काहीच माहीत नाही, पण जायचं या हेतूने आम्ही चाललेलो आहोत. आता आपल्याला त्याच्यात त्याकडे पलीकडे जायचं आहे. तुम्ही आता वाट आपली शोधूया सध्या. आणि आता करून प्रॉपर सेटअप बांधला आहे. आपले वाजलेले 6:30. आपल्याकडे अवघी 1 तासाचं अंतर आहे आणि आपला पल्ला आहे 4 किलोमीटरचा. त्यामध्ये आपल्याला आपण खेकडा बघू शकता. खेकडा हे बघा, अशा प्रसंग तयारी बघा खेकडा. आणि कराड्यांनी आहे तो खेकडा पकडलेला आहे. हा बघा खेकडा, खेकडा मॅन, खेकडा मॅन. हा खेकडा, खेकडा 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 असं करून दे. खेकडा पकडलेला आहे आणि त्याने फांगडा किती त्याचा उचकलेला आहे बघा, किती मोठा केलेला आहे खेकडा. अशा करून आम्ही त्याला सुटका देत आहेत. त्याला सुटका दिल्यानंतर तो आता असा करून तो पळत पळत चालत आहे. चला असं करून आम्हाला खेकडा मॅनची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आता धावत 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 चाललेलो आहोत. बघा किती किती स्पीडला चालत आहोत. काहीच पुढचं समजत नाहीये, पूर्ण जंगल. हा आणि आपण बघूया किती सुंदर त्यातून आपण गवतातून चालत आलो. नाही ते बघा चितूळ वड्डत आहेत. टराव टराव टरा. गवतातून आपण बघा आजूबाजूचं गवत किती सुंदर रीतीने जाते. हा बघा समोरचा प्रदेश किती मस्त गवताने व्यापलेला आहे. सगळीकडे सुंदर हिरवगार हिरवगार हिरवगार. आणि आमचा एक मेंबर सध्या आलेले. खेकडे खूप प्रकारे खेकडे मिळत आणि खेकडे बघू शकता. आणि आपण आता सध्या पोहोचत आहोत पांडवगडाकडे. पांडवगड इकडे आपण जात आहोत, पण अंतर खूप आहे. तरी पण खेकडा यांचा खूप दर्शन होत आहे आपल्याला. पूर्णपणे खेकडाच दिसत आहेत. अशा प्रकारे आपण चालत आहोत पांडवगडाकडे. पांडवगड खूप इच्छा आहे. पांडवगड खेकडा. आपल्याकडे टाईम कमी आहे सध्या, पण अंधार होण्याची शक्यता आहे. आणि आपण आपल्या पॉईंटवरती पोहोचलेलं नाही आहेत. 2 किलोमीटर अंतर बाकी आहे आपला. बघू शकता आपण. पकड केबल लागला पटकन फास्ट. चला 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 चला.
मी डाउनलोड करून ठेवली माझी डायरेक्ट उडून टाकले तुम्ही. आपण बघू शकत नाहीये, त्यामुळे आम्ही पूर्ण दुःखी आहोत. त्याचं नाव आहे करण. हा सध्या आम्ही चाललेलो आहोत पायी पायी. आपण आता एक सॉन्ग लावूया शिवाजी महाराजांचं. एकच राजा शिवाजी राजा. एकच राजा शिवाजी राजा. एक राजा शिवाजी राजा ने नेपोलियन अलेक्जेंडर जंगिस को घोड़ों पे बिठाया और हमें एक साथ टी पार्टी में उस मरी का आइडिया होगा. ए हे बघा, आपण पुढे जाताना असे झेंडे लावलेले आहेत, म्हणजे आपण योग्य त्या रस्त्याने चालेल जात आहोत. हे बघा, हा झेंडा लावलेला आहे, म्हणजे आपला रस्ता तो योग्य रीतीने आपण चाललेलो आहोत. म्हणजे रस्ता भटकण्याची काही शक्यता अशी नाही आहे. पांडवगडाकडे आपण सध्या चालत चाललेलो आहोत. असं करून आपण 1 किलोमीटर आपण पूर्ण आलेलो. हे बघा, हा झेंडा म्हणजे हा पुढचा झेंडा. आपण आपल्या डायरेक्शनमध्ये बरोबर चाललेलो आहोत.
हे बघा खेकडा खेकडा खेकडा. हा चला चला चला. हे बघा झेंडा हाय की इथे झेंडा. बघूया अशा करून हे पाय वाटेतून आपण चाललेलो आहोत. आपल्याकडे टाईम खूप कमी आहे कारण पुढचा प्रवास आपला लय अंधाराचा होईल. बघूया आपले मागचे मित्र चालत 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 येत आहेत. कमीत कमी पांडवकुंडापर्यंत तरी पोहोचू शकतो आपण. बघूया असं करून चालत आहोत आणि हा पूर्ण दगडाळ डोंगराळ आणि दगडामधून वाट आहेत. खेकडे मॅन जास्त आहेत इथे. मोठमोठे रोग बक्षीस जिंकण्यासाठी आणि बघूया वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये आपण चाललेलो आहोत. हे झेंडा हा झेंडा म्हणजे आपला रस्ता बरोबर आहे. यापेक्षा मोठ्या टोल हा सध्या बघू शकता खेकडे खेकडे खूप खेकडे आणि झेंडा आपला योग्य डायरेक्शन मध्ये झेंडा दाखवत आहेत. हातात घे हातात घे. हे बघा जय श्रीराम. हा झेंडा बघूया अंधार होण्याची शक्यता आणि आपण खूप डोंगराच्या आतमध्ये जंगलाच्या आतमध्ये आलेलो आहोत. अशा प्रकारे तरी पण निश्चय आहे पांडवकुंडापर्यंत पोहोचण्याचा. आणि आपण बघू शकता खेकडा 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 इथे खेकडे भरपूर आहेत. पूर्ण डोंगरामधून जात आहोत. हे पटापट चल. बघूया डोंगरामधून आपण चालत चालत चाललेलो आहोत. किती खूप मजा येत आहे. अशा करून आपण 2 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे आणि आता 2 किलोमीटर बाकी अंतर आहे. आणि आपले मागचे मेंबर बघूया किती सावकाश गतीने येत आहेत. त्यामुळे काय आपलं अंतर काय चालू शकत. आणि खेकडा अशा प्रकारे खेकडा भरपूर प्रकारचे खेकडे खेकडे. अरे बापरे हा बघू शकता आपण खेकडा खेकडा खेकडा. हे खेकडेच खेकडेच खूप प्रकारे खेकडे मिळू शकतात. थोडंसं आहे आणि खूप मजा येत आहे. खूप खूप प्रकारे मजा करू शकतो आपण. बघूया सुंदर आजूबाजूचा प्रदेश गवताल. पूर्ण गवतातून वाट काढत काढत आम्ही चाललेलो आहोत. आणि खेकडे या रस्त्यावरती भरपूर दिसत आहेत. खेकडा खेकडा इथे जंगली वाघ डुक्कर हरण बेकर बिबट्या एवढे प्राणी दिसतात. आणि मोर यांचा समावेश आहे.
त्यामुळे सगळे एकाच जुटीने चाला, मागे पुढे कोणी राहू नका. बघूया, आपण चालत चालत येत आहोत. हे बघा, सगळ्यांना दम लागलेला आहे. हाफो हाफो करत आहे. खेकडा सध्या 7 वाजले संध्याकाळचे आणि अंतर तरी पण 1-1.5 किलोमीटर बाकी आहे. डोंगरातून पूर्ण आम्ही 4 जण चाललेलो पांडवगडाकडे. त्यामुळे खतरनाक आमचा ॲडव्हान्स होणार आहे आता. 4चाच खूप 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 मजा येत आहे. पण नाईलाज थोडं डोंगरातून आणि संध्याकाळ अंधार होण्याची शक्यता, तरी पण इच्छा आहे पांडवगडाकडे जाण्याची आणि ते पूर्ण करणारच आम्ही. बघूया, तरी चालल्यावर अजून भरपूर अंतर बाकी आहे आमचं. नाईलाज लेट झाल्यामुळे, लेट आहे उशिरा निघल्याबद्दल. हे बघा, आणि लाल खेकडा, सफेद खेकडा, लाल खेकडा आणि काला खेकडा, 3 जातीचे 3 खेकडे दिसत आहेत. काय ती मुलांचं हास्य, डोंगरावरती फिरायला यायचं आणि आपल्या योग्य त्या दिशेने आपण चाललेले आहोत. हा बघा, हा बांध दिलेला आहे. योग्य ते आपण डायरेक्शन मध्ये चाललेलो आहोत. बांध दिलेला आहे आणि इथे झेंडा लावलेला आहे. हे बघा, म्हणजे आपला रस्ता योग्य त्या रीतीने आपण बरोबर चाललेलो आहोत. हा इथे झेंडा लावलेला आहे. अजून खूप अंतर बाकी आहे आपलं. असं वाटतंय की बोलूच शकत नाहीये. जय श्रीराम लिहिलेलं आहे. हाय, इच्छा आहे पांडवगडाकडे जाण्याची खूप खूप. पण हे बघा, झेंडा लावलेला आहे म्हणजे आपण योग्य त्या डायरेक्शन मध्ये आहोत सध्या. अशा प्रकारे आपण थोड्याच अंतरावर पांडवगडाकडे आपण पोहोचत आहोत. काय गपचूप फटाफट चला, रिटर्न यायला आपल्याला अंधार होईल. कालोखात काय दिसणार नाहीये, घाई करा. आता आपण हे पताका बांधलेत म्हणजे आपण मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहोत. म्हणजे अजून लांब आहे पण असं थोडा अंतरावर आपण पोहोचू. हे बघा, पताका बांधलेले आहे तिथे. आपण फक्त बघू शकता आजूबाजूचा किती हिरवगार, सुंदर हिरवगार असं आहे. आणि समोरच आपण आता पोहोचू आहे. तरी अंतर आहे. व त्या पुढे दिसते ते पांडवगड. त्याच्या आतमध्ये पांडवांनी कोरलेले हे लेणे आहेत आणि पोहोचू शकता आपण इथे. अशक्य छंद सुंदर सह्याद्री बघू शकता पांडवगड. पांडवगड सध्या बघू शकता आपण पांडवगड इथे आलेलो आहोत.
पाय नाही बुडवत. हे सध्या आम्ही पांडवगडाकडे चाललेलो आहोत. बघू शकता किती सुंदर असं गवतातून आम्ही आलेलो आहोत. आणि आता सध्या आम्ही 2 किलोमीटर अंतर बाकी आहे आणि अंधार होण्याची शक्यता आहे. तरी पण आम्ही आमचं ध्येय पूर्ण करू शकतोय. धावत आम्ही पांडवगडाकडे चाललेलो आहोत. बघूया. आणि हे मागचे आमचे सोबती आलेले आहेत. बघा किती सुंदर रित्याने. आणि खेकडा बघू शकता इथे. चला जाऊ दे. अजून तो मोबाईल खिशान ठेव पटापट. हे बघा पुढे झेंडा लावलेला म्हणजे आपण योग्य दिशेने आपण चाललेलो आहोत. आपल्याला कोण मार्क दिलेले आहेत झेंडे लावून. चला अंतर खूप आहे आपल्याकडे. कारण संध्याकाळचे 7 वाजत चाललेले आहेत आणि पुन्हा घरी रिटर्न जायचं आहे. त्यामुळे सांगू शकत नाही आहे. पुढे देवीकडे आपल्याला जायला खूप अंतर लागेल. आपण त्याला दे पटकन चल, मागे राहू नको. बघूया किती सुंदर रित्याने आपण जात आहोत चालत. पुढचा रस्ता बघू शकता. रेक्सी पॉइंट. आणि आता आपण थोडा अंतरावरती आहेत. किती बघू शकता. आपण येत आहोत पांडवगडा किल्ले. पांडवगड थोड्याच अंतरावर शिल्लक राहिलेलं आहे. 1.5 किलोमीटर अंतर बाकी आहे. आणि खेकडे आहे, भरपूर खेकडे दिसत आहेत. आणि आपल्याकडे अंतर खूप. हे बघा पूर्णपणे दासूस लागलेले आहे. आणि कसं फिरण्याची खूप इच्छा आहे. पांडवगड इथे आलेलो आहोत. किती सुंदर असं पाणी आहे. पांडवगड इथे आलेलो आहोत. हे बघा आपण पांडवगडाकडे आलेलो आहोत सध्या. टॉप व्ह्यू. आणि पूर्ण पाणी भरलेलं आहे. हा पाणी पिण्यासारखं आहे. उन्हाळ्यामध्ये याचंच पाणी आपण पिऊ शकतोय. हे बघा पाणी बघू शकता आपण. हे आणि याची प्रतिछाया पाण्यामध्ये बघू शकता आपण कशी दिसते सुंदर. हे बघा पाण्यामध्ये त्यांची प्रतिछाया पण दिसत आहे इकडे. हा पांडव या जुन्या काळातील पहिले पांडव इथे. हे पांडवांनी खोदलेला हा पांडवकुंड पांडवगड. हे बघा बघू शकता आपण. आणि पुढे मंदिर आहे तिकडे पण भरपूर आतमध्ये 1 किलोमीटर आपल्याला चालत जायला लागेल. आणि अंधार तर झालेलं काय करायचं ते समजत नाहीये. कसं वाटतंय? हा जरा पाणी घ्या डोल्यावर, अंगावर, जरा तोंडावर. कसं वाटतंय बघा. हे बघू किती सुंदर अशा रीतीने आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. आणि अंधार झालेला आहे. आपण जरा फ्लॅशलाईट ऑन करूया. हा बघा किती सुंदर रीतीने बघू शकता. हे बघा चला चालत. आणि समोरच्या आता लाइटिंग दिसत आहेत. आम्ही पूर्ण डोंगरातून बाहेर आलेलो आहोत. हे बघा किती सुंदर असं व्ह्यू. समोरचा आता लाईटी दिसत आहेत आम्हाला. तिघं उभं ना ते पटकन. हे बघा समोरचा व्ह्यू बघू शकता आपण. किती सुंदर असा. हा कसं वाटतंय तुम्हाला वरती पांडवगडावर? खूप एन्जॉय आहे. अशक्क सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराज की. चला आपण परत. हे बघा पूर्ण आजूबाजूचा किती सुंदर असा प्रदेश. असं करून आपण त्या डोंगराच्या आतमध्ये पूर्ण गेलेलो होतो. तिकडे जाऊन आलेलो.
आणि हे बघा किती सुंदर. अजून आपण ते लाईट दिसते तेवढं अंतर बाकी आहे. आणि तो मधले तिकडे दिसते ना, आपण तिथपर्यंत जाऊन आलो. आमच्या गावच्या बाजूला किल्ला हा बघा. एकदम ते चला. हे बघू किती मजा आली. कशी मजा आली तुम्हाला? मजा आली. कशी मजा आली? लय मजा आली. हा चला आपण चाललेलो आहेत. अंधार झालेला आहे आणि पूर्णपणे गवतातून चालत चालत चाललेलो आहोत. हे बघा काही दिसत नाहीये. चला चला. हे बघू शकता पूर्ण अंधारातून आले. किती मस्त पैकी व्ह्यू. आणि पुढचा समोरचा बघा गवतातून असं चालत 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 काही दिसत नाहीये. चला चला चला. रस्ता भटकण्याची शक्यता